नाशिक तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हिंगणवेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भास्कर भीमा कराड यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर गावात उत्सवाचा माहोल पाहायला मिळाला। नाशिक तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हिंगणवेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भास्कर भीमा कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। माजी सरपंचावर अविश्वास ठराव आणल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी 28 जुलै रोजी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जगन्नाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली। यावेळी सरपंच पदासाठी भास्कर भीमा कराड यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भास्कर कराड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। यानंतर सरपंच भास्कर भीमा कराड यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आला। तसेच सरपंचपदी भास्कर भीमा कराड यांची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। त्यांची निवड झाल्यामुळे फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला। यानंतर संपूर्ण हिंगणवेडे गावात रॅली काढण्यात आली। गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर इथं श्रीफळ वाढवून एकच जल्लोष करण्यात आला। या रॅलीमध्ये संपूर्ण गाव एकोप्याने सहभागी झालं होतं। तसेच उपसरपंच निवडीच्या सर्व गावकऱ्यांनी सरपंच भास्कर भीमा कराड यांना शुभेच्छा दिल्या। तसेच सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दिनेश भाऊ धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर भीमा कराड यांची सरपंचपदी निवड करण्यात आली। या सरपंचपद निवडी प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष दिनेश भाऊ धात्रक, हिंगणवेडे उपसरपंच उषा वाघ, माजी सरपंच राजू धात्रक, माजी उपसरपंच मीरा विंचू, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक नाना धात्रक, व्हाईस चेअरमन नरहरी विंचू, गंगाराम धात्रक, संपत दादा धात्रक, सुनील वाघ, सुरेश विंचू, सामाजिक कार्यकर्ते सुरेश घुगे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, सुनीता खंडू धात्रक, साहेबराव धात्रक, अनिल धात्रक, पप्पू धात्रक, शरद धात्रक, दीपक धात्रक, लक्ष्मण क्षीरसागर, संजय पगारे, वाळू विंचू, सुनील वाघ, शिवाजी धात्रक, सचिन धात्रक, खंडू धात्रक, एकनाथ धात्रक, रवी वाघ आदींचा मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। बोला। आज माननीय तहसीलदार नाशिक यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत हिंगणवेडे येथील सरपंच पदाची निवडणूक ठीक 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली। सदर निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला होता। श्री भास्कर भीमा कराड यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। तुमचं नाव सांगा अगोदर आणि आज काय प्रक्रिया पार पडली हे सांगा। मी जगदीश कुमार जिजाबराव कदम, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत हिंगणवेडे। आज सरपंच निवडणूक या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती। माननीय तहसीलदार यांच्या आदेशान्वये अध्यक्ष अधिकारी सोनवणे साहेब यांच्या अध्यक्ष अधिकारी खाली या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती। त्या ठिकाणी सरपंच पदासाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र भास्कर कराड यांचा आलेला असल्याने भास्कर कराड यांचं बिनविरोध या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे। आमच्या गावचे नवनिर्वाचित सरपंच भास्कर भीमराव कराड यांची एकमताने निवड झाली, त्याबद्दल मी गावाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आज आमच्या गावच्या सरपंचपदी भास्कर भीमा कराड यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल सर्व गावाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। भास्करराव कराड आमचे गावचे सरपंच 28/7/2025 तर 5 महिन्याकरता पण सरपंच केलेला आहे। ह्याच माणूस आता गावचा विकास करील, इकडून मागा असे घडलेल्या गोष्टी चुकून नका देऊ भास्करराव। सगळे सदस्य सांभाळा, हीच शुभेच्छा तुम्हाला देतो। ग्रामस्थ आणि मित्र परिवार, आज नवनिर्वाचित सरपंच माननीय श्री भास्कररावजी कराड यांचं याच्या आधीपासून गावाला मोलाचं सहकार्य आहे, परंतु येणाऱ्या 5 महिन्यासाठी त्यांना सरपंचपदी बिनविरोध पदी निवड केल्याबद्दल मी प्रथमतः शुभेच्छा देतो। आणि येत्या 5 महिन्यामध्ये त्यांनी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसारखं काम करून दाखवतील या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज रोजी हिंगणवेडा तालुका जिल्हा नाशिक या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध झाली व या गावातील पहिल्यापासून सामाजिक कार्यकर्ते मी त्यांना लहानपणापासून पाहत आलेलो आहे। खरं तर त्यांनी
अनेक वेळा गावातील पद भूषवले, पण आज ते परत बिनविरोध सरपंच झाले. त्याबद्दल या सर्व गावकऱ्यांच्या वतीने व मी माझ्या कुटुंबाच्या त्यांना शुभेच्छा देतो. आणि या गावचा विकास असाच याच्या पुढे एकदम गतीने होत राहो, त्यासाठी कधी पण त्यांनी या गावकऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण काम केलं पाहिजे आणि गावचा विकास कसा झपाट्याने झाला पाहिजे हे बाकीच्यांना पण दाखवलं पाहिजे. खरं तर मी परत एकदा सांगतो की ते धडाडीचे कार्यकर्ते आहे आणि ते 100% विकास करतील हा पण विश्वास मला आहे. त्यामुळे परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. आज हिंगणवेढा ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध भास्कर कराड यांची निवड झाली. यांच्या पाठीमागे एका कोणाचा हात नसून समस्त ग्रामस्थांचा हात आहे. हा विजय त्यांचा अतिशय मोलाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 5 महिन्याचा जरी असला तरी 5 महिन्यात माझी अपेक्षा सरपंचांकडून अशी असेल की येणाऱ्या 5 महिन्यामध्ये तुम्ही गावाचा विकास कराल एवढीच अपेक्षा ठेवतो. भविष्यात तुम्हाला तुमच्या राजकारणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. सरपंचपदी बिनविरोध निवडणूक झाली. सरपंचपदी निवड झाली, काय सांगाल? काय या ठिकाणी समस्या आहे गावामध्ये, काय सांगाल? मी सर्व जनतेचे आधी आभार मानतो आमच्या हिंगणवेढ्याचे आणि आमचे तालुका अध्यक्ष दिनेश धात्रक भाऊ, त्यांनी प्रयत्न करून आणि राजाभाऊ धात्रक, केशवभाऊ झाले आणि बाकीचे आमचे सर्व ग्रामस्थ यांनी मला जो सिंहाचा वाटा दिला, मी त्यांना कधी तडा जाऊन देणार नाही. जे कामाच्या काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करील. मी त्यांचे सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व जनतेचे आभार मानतो आणि एवढं पुढे असेच कामं करील ही माझी शुभेच्छा. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.